नमस्कार मित्रांनो, बऱ्याच माझ्याकडे आलेल्या रुग्णांना कल्पना नसते की मूलबाळ होण्यासाठी केव्हा सेक्स करावा, मूलबाळ न होण्यासाठी केव्हा सेक्स करावा, मासिक पाळीच्या कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत इंटरकोर्स करावा याच्याबद्दल त्यांना कल्पना नसते. आणि त्याचविषयी या व्हिडिओमध्ये आपण आज थोडक्यात माहिती घेणार आहोत. मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून तुम्हाला याविषयी मार्गदर्शन करीत आलेलो आहे. मित्रांनो, बघा की जर तुमच्या मेसेजची मासिक पाळी रेग्युलर असेल तर 1 तारखेला जर मासिक पाळी आली असेल तर आपण 28 तारखेपर्यंत मासिक पाळी समजतो. कोणाला 28 तारखेपर्यंत असते, कोणाला 21 दिवस असते. आता याच्यामध्ये व्हेरियंट असू शकतं, पण आपण ॲव्हरेज मासिक पाळी जी असेल त्याचं आपण म्हणजे असं समजूया की 1 ते 28 दिवस हे मासिक पाळीचे असतात. तर बघा, तुम्हाला जर मूलबाळ पाहिजे असेल तर मासिक पाळीच्या जर पहिल्या दिवशी मासिक पाळी आली असेल तर या तारखेपासून तर 12व्या रात्रीपर्यंत आपण संबंध ठेवायला नाही पाहिजे. आणि 12व्या रात्रीपासून तर 18व्या रात्रीपर्यंत रोज संबंध ठेवल्यास तुम्हाला मूलबाळ होण्यास नेहमीच मदत होणार. कारण की ह्याच 5-6 दिवसामध्ये जे स्त्रीबीज असतं ते योनी मार्गामध्ये आलेलं असतं आणि तेव्हा जर इंटरकोर्स केला तर डेफिनेटली पुरुष बीज आणि स्त्रीबीज यांचं फलन होणार आणि तुम्हाला मूलबाळ होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. मग जेव्हा तुम्हाला मूलबाळ जर पाहिजे नसेल तर थोडक्यात एक छोटा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो. 7 days बिफोर द MC अँड 7 days आफ्टर द MC इज द सेफ पिरियड. म्हणजे या दिवसामध्ये तुम्ही कंडोमचा वापर नाही केला तरी तुम्हाला काही हरकत नाही, तुम्हाला मूलबाळ होणार नाही, प्रेग्नन्सी राहणार नाही. पण जे रिमेनिंग 7 days आहेत ते तुमचे सेफ पिरियड नाही आहेत, ते डेंजर पिरियड असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला मूलबाळ राहण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून जर तुम्हाला मूलबाळ पाहिजे असेल तर 12व्या ते 18व्या दिवसापर्यंत संबंध ठेवणं गरजेचं आहे. आणि मूलबाळ नसेल पाहिजे तर हे दिवस सोडून इतर दिवशी तुम्ही इंटरकोर्स केला आणि कंडम नाही वापरलं तरी तुम्हाला चालेल. कारण की बऱ्याच लोकांना काय आहे की माझ्याकडे कपल येतात, त्यांना कंडम वापरल्यानंतर त्यांना इंटरकोर्समध्ये मजा येत नाही. म्हणून तुम्हाला मी हा सेफ पिरियड सांगितला की 7 days बिफोर आणि 7 days आफ्टर इज द सेफ पिरियड. तिथं तुम्ही कंडम नाही वापरला तरी चालेल. धन्यवाद मित्रांनो.